बघा आता आज आपल्याला बघायचंय कॉम्प्युटर म्हणजे काय याबद्दलची माहिती. कॉम्प्युटरच्या वेगवेगळ्या भागांची माहिती, कीबोर्डची माहिती, माऊसची माहिती, याबद्दल आपण डिटेलमध्ये आज आपण शिकणार आहोत. तर जातोय आपण आपल्या भागाकडे. त्याच्या अगोदर आपण थोडासा रिकॅप घेऊ की मागच्या भागामध्ये आपण काय शिकलो. तर आपण कॉम्प्युटरचे प्रकार बघितले, बरोबर. कॉम्प्युटरचे किती प्रकार? 4. पर्सनल कॉम्प्युटर, सुपर कॉम्प्युटर, मेन फ्रेम कॉम्प्युटर आणि मिड रेंज कॉम्प्युटर. सगळ्यात फास्ट कॉम्प्युटरचा प्रकार म्हणजे सुपर कॉम्प्युटर आणि सगळ्यात कमी फास्ट पर्सनल कॉम्प्युटर. पण सगळ्यात जास्त वापरला जाणारा पर्सनल कॉम्प्युटर, बरोबर. आणि त्याची किंमत कमी असते, वैयक्तिक माणसाला परवडेल या पद्धतीने त्याची किंमत असल्यामुळे ते आपण घरी सुद्धा घेत असतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये काही फ्रिक्वेंटली मिस क्वेश्चन मध्ये सगळ्यात एक महत्वाचा क्वेश्चन त्याच्यामध्ये आला की ज्याच्यात जास्तीत जास्त चुका झाल्या तो होता, विच ऑफ द फॉलोइंग आर द फास्टेस्ट कॉम्प्युटर इन द वर्ल्ड. खालीलपैकी जगातील सर्वात फास्ट कॉम्प्युटर कोणता? आपल्याला हे 4 प्रकार इथं ऑप्शनला दिले होते. त्याच्यामध्ये आयबीएमचा ब्लू जीन आणि सिडॅकचा परम हे जगातील सगळ्यात जास्त फास्ट सुपर कॉम्प्युटर मध्ये मोड. ठीक आहे. पुढे जाऊ. आज आपल्याला बघायचंय काय काय शिकायचंय, कॉम्प्युटर म्हणजे काय याच्याबद्दलची माहिती आपल्याला बघणार आहे आपण. त्याच्यानंतर पर्सनल कॉम्प्युटर बद्दलची माहिती आपण बघणार आहे. कॉम्प्युटर म्हणजे काय, पर्सनल कॉम्प्युटर, पर्सनल कॉम्प्युटरचे वेगवेगळ्या भागांबद्दल आपण माहिती बघणार आहे. सीपीयूच्या मागच्या भागाची माहिती आपण बघणार आहे ना. कॉम्प्युटर सुरू कसा करायचा याबद्दलची माहिती. तुम्ही सुरू करताय पण त्याच्या योग्य ती प्रोसेस काय आहे ते आपण बघणार आहे. बुटिंग म्हणजे काय, सुरू करण्याच्या प्रक्रियेला बुटिंग असं म्हणतात, तर त्या बुटिंगचे प्रकार किती याच्याबद्दल माहिती. माऊस कसा वापरायचा आणि कीबोर्ड बद्दलची माहिती. आता तुम्ही माऊस वापरता पण तो तुमच्या ज्याच्या त्याच्या पद्धतीने तो सिस्टमॅटिकली कसा पकडायचा, त्याला किती बटन असतात, त्यांचा उपयोग काय होतो याच्याबद्दलची माहिती आपण आज बघणार आहोत. बघ, व्हॉट इज कॉम्प्युटर. कॉम्प्युटर म्हणजे काय? कॉम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक मशीन. एक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे दॅट टेक इन डेटा अँड इन्स्ट्रक्शन. तो काय करतो, डेटा आणि इन्स्ट्रक्शन घेतो, त्यालाच इनपुट असं म्हटलं जातं, बरोबर. सुरुवातीला आपल्याला डेटा आणि इन्स्ट्रक्शन त्याला द्यावे लागतात, त्याच्यावर तो काम करतो, वर्क विथ दी डेटा, त्या डेटावर तो काम करतो, त्याला प्रोसेसिंग असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? प्रोसेसिंग. आणि पुट आउट इन्फॉर्मेशन, पुट्स आउट इन्फॉर्मेशन, इन्फॉर्मेशन तो काय करतो, आपल्याला देतो, त्याला आउटपुट असं म्हटलं जातं. तर असा हा कॉम्प्युटर. कॉम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक मशीन, टेक इन डेटा अँड इन्स्ट्रक्शन, वर्क विथ दी डेटा, पुट्स आउट इन्फॉर्मेशन. ही त्याची काय झाली, व्याख्या झाली. आलं लक्षात? अशा पद्धतीने तो काम करतो. इनपुट, प्रोसेस आणि आउटपुट अशा त्याच्या 3 स्टेप्स असतात. त्या स्टेपनेच तो आपल्या इथे काम करत असतो. ठीक आहे. बघा इथं तसंच दाखवलेलं बघा, कीबोर्डच्या माध्यमातून इनपुट आपण देणार. बघा हे इनपुट डिव्हाइस, हे स्टोरेज डिव्हाइस आणि हे आउटपुट डिव्हाइस. हे आउटपुट डिव्हाइसच्या माध्यमातून आपल्याला प्रिंटरवर काय मिळतं, आउटपुट. तसंच मॉनिटर हे सुद्धा एक प्रकारचं आउटपुट डिव्हाइसच आहे. आता पर्सनल कॉम्प्युटर मध्ये आपण 5 प्रकार बघितले होते. त्याच्यामध्ये मोबाईल पण होता, अजून टॅबलेट्स होता, पण डेस्कटॉप आणि लॅपटॉप पण होते. आणि सगळ्यात जास्त कॉम्प्युटर मध्ये वापर होतो तो म्हणजे डेस्कटॉप आणि लॅपटॉप. कारण की काम करायचं म्हटलं तुम्ही मोबाईलला थोडी काम करू शकणार. तो कॉम्प्युटरचा भाग आहे, कॉम्प्युटरचे सगळे फंक्शन त्यात टाकलेले आहे, पण तुम्ही फास्टली काम त्याच्यामध्ये करता येणार नाही. त्यामुळे आपल्याला डेस्कटॉप कॉम्प्युटर आणि लॅपटॉप कॉम्प्युटर बद्दलची माहिती आपण बघणार, कसे दिसतात ते, त्याच्या भागांची माहिती आपण बघणार. इथं बघू आता कॉम्प्युटर बद्दलची थोडक्यात माहिती. पर्सनल कम्प्युटर सामान्यतः 2 प्रकारचे असतात, डेस्कटॉप कम्प्युटर सिस्टम आणि लॅपटॉप. चला तर बघूयात हा कम्प्युटर दिसतो कसा. या कम्प्युटरमध्ये महत्वाचे असे काही भाग असतात, जे की हा आहे सीपीयू, हा आहे मॉनिटर, हा आहे कीबोर्ड आणि हा आहे माऊस. हा जो सीपीयू आहे तो म्हणजे कम्प्युटरचा जणू मेंदूच. आपण ज्या इमेजेस, व्हिडिओ
आपल्या कम्प्युटरमध्ये सेव्ह करतो, वेगवेगळ्या डॉक्युमेंट्सवरती काम करतो, त्याला एडिट करण्याचं, सेव्ह करण्याचं काम हे या सीपीयू मध्ये केलं जातं. मग आता जेव्हा आपण हे एडिटिंग करतो तेव्हा ते पाहायला कुठे मिळतं? तर ते मिळतं हे ह्या मॉनिटरमध्ये. आणि ह्याच्यात जिथे कुठे आपल्याला टायपिंग, नंबर घालणे अशी कामं करावी लागतात त्याच्यासाठी मदत करतो हा कीबोर्ड. आणि माऊस हा आपल्याला प्रत्येक फाईलला ॲक्सेस करण्यात, ते ओपन करण्यात खूप मदतीचा ठरतो. हा जो माऊस असतो ह्याच्यात 3 बटन्स असतात. लेफ्ट क्लिक, राईट क्लिक आणि मधलं असतं स्क्रोल बटन. ह्याच्याबद्दल थोडक्यात माहिती आपण परत पाहणारच आहोत. ही थोडक्यात आपल्या ह्या कॉम्प्युटर बद्दलची माहिती आपल्याला इथं दिली आहे ना. माऊस कशाला म्हणतात, त्याचे बटन किती असतात. आता डिटेल मध्ये आपण पुढच्या याच्यात भागात आपण माहिती बघणारच. बघा, याला डेस्कटॉप असं म्हटलं जातं आणि हा काय असतो? लॅपटॉप होतो. या डेस्कटॉप मध्ये मॉनिटर वेगळा असतो, कीबोर्ड माऊस वेगळा लावलेला असतो आणि सीपीयू वेगळा असतो. तसं लॅपटॉप मध्ये सगळं एका ह्याच्यात समाविष्ट असतं. हा इथं मॉनिटर, त्याच्यात तिथं खाली कीबोर्ड दाखलेला असतो, इथं हा माऊस, हा ट्रॅक पॅड ज्याला म्हणतात, त्याच्यावरून आपण माऊसची प्रक्रिया आपण बोटाने करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, हा कॉम्प्युटर मध्ये डेस्कटॉप मध्ये इकडे पॉवर सप्लाय आपण इथं जोडलेला आहे. आणि या पॉवर सप्लाय जोडल्यानंतर तो पॉवर सप्लाय कुठे येतो? या सीपीयू मध्ये. आणि सीपीयू मधून मग पॉवर कुठे जाते? या मॉनिटर मध्ये. कारण की हा मॉनिटर या सीपीयू ला मागच्या भागाला जोडलेला असतो. कुठे जोडलेला असतो ते पण बघायचं. कीबोर्ड हा पण मागच्या भागाला जोडलेला असतो, माऊस जोडलेला असतो. आणि त्या जोडण्यांची जागा कुठं असेल याच्याबद्दलची सुद्धा आपल्याला माहिती बघायची आहे, तर ती बघायची मागच्या भागामध्ये. मग आता बघू, आपण उलटा करू, सीपीयू मागचा भाग बघू. बघा, कम्प्युटरला सुरळीतपणे काम करण्यासाठी हे सगळे भाग आपल्याला ह्या सीपीयूला जोडावे लागतात. मग आता बघूयात की हे सगळे भाग सीपीयूला कुठे जोडायचे. ही सीपीयूची आपण मागची बाजू बघतोय. आपल्याला माहिती आहेच की कम्प्युटर हा विजेवर चालतो. त्याच्यामुळे विजेसाठीचं कनेक्शन हे आपण जोडलंय आणि त्याची पॉवर केबल ही आपण सीपीयूला इथे जोडतो. जे चित्र आपल्याला बघायचंय त्याच्यासाठी मॉनिटर आपल्याला ऑन करावा लागतो. अशीच पॉवर केबल मॉनिटरला देखील असते आणि सीपीयू मध्ये जे काही काम चाललंय ते आपल्याला नीट दिसावं यासाठी मॉनिटरचं एक कनेक्शन हे आपल्याला सीपीयूला इथे करावं लागतं. त्याच्यासाठी ही केबल जोडलेली असते. तसंच कीबोर्ड आणि माऊस हे देखील सीपीयूला जोडलेले असतात. जेव्हा सीपीयू ऑन होतो आणि त्याचं काम सुरू होतं त्यावेळेला सीपीयूच्या आतलं तापमान वाढायला सुरुवात होते. ते नियंत्रित करण्यासाठी सीपीयूला हे असे फॅनही असतात. ही माहिती आपल्याला दिली. इकडनं पॉवर सप्लाय ऑन झाल्यानंतर ही पॉवर बघा कुठं जोडलेली आहे? या ठिकाणी. त्याला एसएमपीएस म्हटलं जातं, स्विच मोड पॉवर सप्लाय. आणि हा स्विच मोड पॉवर सप्लाय त्या ज्या वेगवेगळे भाग आहेत त्यांना तो पॉवर पोहोचवत असतो. त्याच्यानंतर मग हे कीबोर्ड माऊस इथं जोडलेले बघा USB ने. इथं स्पीकर जोडलेले वरती, या दोन ज्या काही पिन्स लावलेल्या आहेत त्या स्पीकरच्या आहे, हेडफोनच्या आहे. तुम्ही म्हणाल आम्ही ते एकच लावतो, पण एक फक्त ऐकण्याची लावतो. याला माईक पण असतो, हेडफोनला असतो का नाही माईक? आपण बोलू पण शकतो. तर त्यासाठी परत एक पिन असते. अशा 2 पिन तिथे दिलेल्या आहे. आणि मॉनिटरची जी आपण ज्यावेळेस प्रोसेस चालेल ती प्रोसेस कुठे चालेल? या सीपीयू मध्ये चालणार. आणि या सीपीयू मध्ये ज्यावेळेस प्रोसेस चालणार आहे ती प्रोसेस दिसणार कुठे? मॉनिटरला. मग कशी दिसेल? तर त्याला पण इथून जोडलेली बघा ही डेटा केबल. हे डेटा केबलने त्या सीपीयू मध्ये जो काही प्रोसेस होईल त्याचं जे आउटपुट येईल ते आउटपुट या मॉनिटरवर या केबलद्वारे इकडे जात असतं. अशा पद्धतीने ही प्रोसेस आपल्या ह्या कॉम्प्युटरवर चालू असते. आता बघू कॉम्प्युटर सुरू कसा करायचा. तुम्ही सुरू केलाय किंवा तुम्ही आल्यानंतर सुरू असतो तो भाग वेगळा, परंतु सिस्टमॅटिकली प्रोसेस काय आहे, त्याला काय म्हणतात ते आपण आज बघणार आहे. बघा, चला तर आता आपण आपला कम्प्युटर सुरू करून बघूयात. यासाठी आपण पॉवर सप्लायचं बटन ऑन करूयात आणि आता सीपीयू वरचं पॉवर बटन ऑन करूया.
जसं आपण ऑन केलं तसं इथे एक लाईट लागलेला आहे आणि त्याचबरोबरीनं जर बघितलं तर आपला मॉनिटर देखील सुरू झालेला आहे. लॉग इन स्क्रीनवरती आपण पासवर्ड घालूयात आणि एंटरचं बटन दाबून लॉग इन करूयात. पहा, झाला आपला कम्प्युटर सुरू. लॅपटॉपची बॅटरी चार्ज प्लग लावावा आणि त्याचा इन हा लॅपटॉपला जोडावा. याच्यामुळे लॅपटॉपवरती तुम्ही काम करत असताना देखील त्याची बॅटरी चार्ज होत राहते. चला तर आता आपण आपला लॅपटॉप सुरू करूयात. त्यासाठी हे पॉवर बटन दाबा. पहा तर झाला आपला लॅपटॉप सुरू. अशा पद्धतीने हा लॅपटॉप पण सुरू कसा करायचा ते आपण बघितलं. कॉम्प्युटर कसा सुरू करायचा त्याच्याबद्दल. पॉवर सप्लाय ऑन केल्यानंतर प्रत्येक सीपीयू ला फ्रंट साइडला त्याच्या डिझाईन नुसार वेगवेगळ्या ठिकाणी बटन असतं. तिथंच असेल असं नाही दाखवलं तिथं आजूबाजू. तसंच लॅपटॉपला कधी कोणत्या लॅपटॉपला उजव्या साईडला असेल, कोणत्या लॅपटॉपला डाव्या साईडला असेल, काही लॅपटॉपला सेंटरला असतं. असं पण त्या मॉनिटरच्या तिथंच असतं जवळपास. त्याच्यामुळे ते बटन दाबलं का तो आपला मॉनिटर किंवा लॅपटॉप किंवा पीसी काय होतो, सुरू होतो. आता बघायचंय ते म्हणजे बूटिंग म्हणजे काय. कॉम्प्युटर सुरू करण्याच्या प्रक्रियेला बूटिंग म्हणतात आणि हे बूटिंग छान पैकी आपल्याला मिरीने समजून सांगितलेलं आहे. बघा, मिरी कॉम्प्युटर सुरू करण्याचा प्रयत्न करतोय पण त्याच्याने काही सुरू होत नाही, त्याला माहित नाहीये. तिरी, हे तिरी काय आहे? अरे कॉम्प्युटरला काहीतरी झालंय वाटतं. नेहमीसारखा तो सुरू दिसत नाहीये. मला असं वाटतंय की आपण त्याचा कॉम्प्युटर वापरतो हे सीडला समजलंय आणि म्हणूनच त्यानं तो लॉक केला असेल. मेरे कम्प्युटरला बूट कर ना. ओहो, आता तो काय करायला गेलाय हे माहितीये मला. मला वाटलेलंच तू काहीतरी वेडेपणाच करणार, अगदी असाच. मी जेव्हा बुटिंग असं म्हणालो तेव्हा माझ्या म्हणण्याचा अर्थ बुटाने मार असा नव्हता. तू करतोय त्याला लाथ मारणे म्हणतात. हे बघ मेरी, कम्प्युटर स्टार्ट किंवा रिस्टार्ट करणं यालाच बूटिंग म्हणतात. बूटिंगचे 2 प्रकार आहेत, कोल्ड बूट आणि वॉर्म बूट. बंद केलेला कॉम्प्युटर सुरू करण्याला कोल्ड बूट म्हणतात. आता पहिल्यांदा आपण कोल्ड बूट कसं करायचं ते पाहूया. का बंद झालं हे आता? थांब रे, मला माहितीये काय करायचं ते. विंडोज लोड व्हायच्या क्रियेमध्ये काही अडथळा आल्यास आपल्याला सीपीयू वरचं पॉवर बटन दाबलं पाहिजे आणि यालाच वॉर्म बूट असं म्हणतात. आता आपण वॉर्म बूट कसं करायचं ते पाहूया. मिरी, आता मला वाटतंय की बूटिंगचा खरा अर्थ तुला समजला असेल, हो ना? अशीच तेरीमेरी मधून मधून येणार, तुम्हाला सांगत राहणार. बूटिंग आपल्याला त्यांनी समजून सांगितलं की बूटिंग म्हणजे काय, तर कॉम्प्युटर सुरू करणे. जो पूर्णतः बंद आहे, वरतून पॉवर सप्लाय बंद आहे, सगळं बंद आहे, अशा केसमध्ये तुम्ही ते बटन दाबा आणि तुमच्या सीपीयूचं बटन दाबलं का मग तो सुरू होतो. त्या सुरू होऊन तो स्थिरावतो. त्या प्रक्रियेला तो काय म्हटलं जातं, कोल्ड बूट म्हटलं. आणि वॉर्म बूट कशाला म्हटलं जातं, तर कधी कधी तुम्ही काम करत असता आणि काम करत असताना काहीच काम होत नाही, त्याला तुम्ही हँग झाला असं म्हणतात, आहे का नाही. तुम्ही आता मोबाईल वापरता त्याच्यामुळे हँग होणं हे तुम्हाला माहिती आहे. अशा केसमध्ये त्याला पुन्हा ते पॉवर बटन आपण दाबून ठेवतो ना, का फक्त दाबल्यावर रिस्टार्ट होतो तो नाही, थोडंसं दाबून ठेवावं लागतं काही सेकंद. आणि ते दाबून ठेवल्यानंतर तो रिस्टार्ट होतो. काय होतो, पुन्हा सुरू होतो. त्या रिस्टार्ट होण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं, वॉर्म बूट असं म्हटलं जातं. किंवा मग आपण एखादं ऍप्लिकेशन वापरत असतो आणि थोडंसं आपल्याला वाटतं स्लो झालंय, म्हणून आपण काय करतो, त्याला रिस्टार्ट करून घेतो. रिस्टार्ट ऑप्शन असतो का नाही, मोबाईलला पण असतो.
आणि तो कॉम्प्युटरला पण आहे रिस्टार्ट. स्टार्ट मेनू मध्ये शटडाऊन ऐवजी आपण काय करतो, रिस्टार्ट करतो. आणि रिस्टार्ट करून पण आपण कॉम्प्युटर काय करू शकतो, पुन्हा वॉर्म बूट करू शकतो. त्याच्याने सगळे ऍप्लिकेशन क्लोज होतात जे ओपन येते, आणि ओपन मग आपल्याला हवे ते फक्त ऍप्लिकेशन तिथं काय होतात, सुरू राहतात. लक्षात येते. तर असे हे दोन प्रकार, कोल्ड बूट आणि वॉर्म बूट. मग हायलाइट केले मी. वॉर्म बूटिंगचे प्रकार तुम्हाला विचारले जाणार आहे आज, त्यामुळे ते लक्षात ठेवायचे चांगल्या पैकी. पुढे आणखी काही उपकरणं आहेत जे संगणकाला जोडलेले असतात, ते म्हणजे हेडफोन, कीबोर्ड, माऊस, वेबकॅम, हार्ड डिस्क, प्रिंटर, आहे का नाही? बघा बरं इथे दिसतंय का, पेन ड्राईव्ह, मॉनिटर, सगळे उपकरणं आपल्याला इथे दिसत आहे. इथे रॅम दिसते आपल्याला. आपण जे बघितले ते फक्त कीबोर्ड आणि माऊस बघितले, त्या व्यतिरिक्त हे बाकीचे पण इन्स्ट्रुमेंट जोडलेले असतात. आता हा वेबकॅम आहे बघा. वेबकॅम हा जो आपला पारंपरिक पर्सनल कॉम्प्युटर, त्याला हा वेबकॅम आपल्याला जोडावा लागतो. सीपीयू ला आपण जिथं कीबोर्ड जोडतो ना, त्याच ठिकाणी अजून एक USB कनेक्शन आपल्याकडे असतं, तिथं तो जोडला जातो आणि मॉनिटरला आपण तो लावून देतो. मग आपल्याला त्याच्यावर आपण आपलं चित्र आपल्याला दिसतं किंवा समोरच्याला दिसतं, आपण जर काही मीटिंग करत असेल, बरोबर. पण तुम्ही जे कॉम्प्युटर आता लेटेस्ट जे वापरतात, उदाहरणार्थ लॅपटॉप वापरतात किंवा ऑल इन वन जे मोठे स्क्रीन आहे ऑल इन वन, त्या ऑल इन वनला त्याचा जो काही वेबकॅम आहे तो त्याच्यातच सेट केलेला आहे. त्याला सेपरेट वेबकॅम लावण्याची गरज नाही. बघा आता मी लॅपटॉप वापरतो, या लॅपटॉप मध्ये वेबकॅम ऑलरेडी चालू आहे. माझा व्हिडिओ तिथे दिसतोय, तुम्हाला दिसतोय ना. मग याला मी वेगळा वेबकॅम लावला का, नाही. पण पर्सनल कॉम्प्युटरला स्वतःला त्या मॉनिटर मध्ये इनबिल्ड वेबकॅम नसतो, त्याच्यामुळे मग किंमत त्याच्यामुळेच कमी होते ना. बघा याच्यामध्ये कीबोर्ड आहे, माऊस आहे, स्पीकर आहे, वेबकॅम पण आहे, मग कॉस्टिंग वाढणार ना लॅपटॉपची. तशी त्या पर्सनल कॉम्प्युटर मध्ये काय होतं, मॉनिटरला काहीच फॅसिलिटी नसते, वेबकॅम नसतो, स्पीकर लावायचे, हेडफोन लावायचे, एक्सटर्नल जोडावे लागतात, मग त्याची वेगळी कॉस्ट वाढते. स्पीकर लावायचे, वेगळे स्पीकर जोडावे लागतात. बघा आता मी याला तुम्हाला थोडासा आवाज वाढवा म्हणून मी लावले, पण याच्यामध्ये ऑलरेडी स्पीकर इनबिल्ड आहे. स्पीकर दिलेले लॅपटॉपला, ऑल इन वनला स्पीकर ऑलरेडी त्याच्यात दिलेले, तुम्हाला आवाज ऑटोमॅटिक येतो. तसं तुम्ही पर्सनल कॉम्प्युटरवर बसा बरं, आवाज येणार नाही. तुम्ही एखादा व्हिडिओ लावला येईल का, नाही. त्याला एक्सटर्नली तुम्हाला स्पीकर जोडावे लागतील, त्याच्याशिवाय किंवा हेडफोन जोडावे लागतील, तरच तुम्हाला त्याचा आवाज येईल. ठीक आहे. बघा पुढे जाऊ आपण. कॉम्प्युटरला जोडली जाणारी दोन महत्वाची डिव्हाइसेस आपल्याला बघायची, ती म्हणजे माऊस आणि कीबोर्ड. आता हे माऊस आणि कीबोर्ड कसे काम करतात याच्याबद्दल आपण बघणार आहे. तर माऊस बघू आपण पहिले. माऊस कसा वापरायचा आपल्याला बघा. माऊस वापरण्याच्या 4 पद्धती असतात. हा माऊस वापरण्याची, धरण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. जर तुम्ही हा माऊस उजव्या हाताने वापरणार असाल तर तुमची तर्जनी ही लेफ्ट क्लिकसाठी आणि मधलं बोट हे राईट क्लिकसाठी वापरावं. तसंच मधलं स्क्रोल बटन वापरण्यासाठी तर्जनीचा उपयोग करावा. जेव्हा आपण माऊस वापरतो तेव्हा हे बोट आणि अंगठा यांच्यामध्ये तो माऊस व्यवस्थित पकडावा, जेणेकरून तुमची माऊसवरची पकड व्यवस्थित राहील. तसंच जर हा माऊस तुम्ही डाव्या हाताने वापरणार असाल तर ह्या माऊसला वापरताना तुम्हाला कम्प्युटरमध्ये याची सेटिंग्ज बदलावी लागतील, जेणेकरून हे लेफ्ट क्लिक म्हणून काम करेल तर हे बटन राईट क्लिक म्हणून काम करेल. मग डाव्या हाताने माऊस वापरताना हात माऊसवर ठेवून या 2 बोटांमध्ये त्याची पकड नीट करून तर्जनी ही लेफ्ट क्लिकसाठी आणि मधलं बोट हे राईट क्लिकसाठी वापरावे. स्क्रोल बटनचा वापर करताना तर्जनी वापरावी. अशा पद्धतीने जर तुम्ही माऊस वापराल तर तुमचं काम सोयीचं होईल. माऊस वापरायचा आपल्याला, तो पकडायचा कसा, तर या 2 बोटांमध्ये, या 2 बोटांमध्ये आहे ना. हे लेफ्ट बटनवर हे आणि राईट बटनवर, आणि स्क्रोल बार याच्याने आपण काय करू शकतो, कमी जास्त करू शकतो. आता तो हलवल्यामुळे इथली पोझिशन बदलली. हा येते लक्षात. मग
तर अशा पद्धतीने हा माऊस पकडायचा असतो. सिस्टमॅटिकली तुम्ही पकडला तर तुम्हाला त्रास होत नाही. आणि एक लक्षात घ्या, हा माऊस इथं असा हा जो भाग असतो, हा भाग इथं खाली टेकवायचा असतो आणि एवढ्या ह्याच्यातच तो फिरवायचा, एवढ्या ह्याच्यात पूर्ण स्क्रीनवर फिरतो बघा. नाही तर मग तुम्ही इकडे घेता तिकडे, मग माऊसला जागाच राहत नाही हालायला. होतं का नाही? बघा तुमचं झालं असेल. पण मग ते कशामुळे? तुम्ही तो सिस्टमॅटिकली पकडला गेलेला नाही म्हणून तसं झालं. मी हा माऊस पूर्ण स्क्रीनवर फिरवतोय बघा, एका जागेवर हात ठेवून फिरवतोय का नाही, पण तुम्हाला ती जागाच पुरत नाही माऊस हलवायला, कारण की तुम्ही हात सुद्धा त्याच्यासोबत हलवतात. हात हलवायचा नाही, फक्त माऊस या 2 बोटांनी हलवायचा बघा. हे 2 अंगठा आणि रिंग फिंगर, या 2 बोटांनी पकडायचे आणि हे मिडल फिंगर आणि इंडेक्स फिंगर कशासाठी ठेवायचे? लेफ्ट आणि राईट क्लिक साठी ठेवायचे. ठीक आहे, हे करता. मग आता माऊस वापरण्याच्या पद्धती आपल्याला बघायच्या. माऊस वापरण्याच्या 4 पद्धती आहेत: क्लिक, डबल क्लिक, राईट क्लिक आणि ड्रॅगिंग. ह्या 4 पद्धती. मग कशा या 4 पद्धती, कशा वापर करायचा? मी आता त्याच्यासाठी जातोय डेस्कटॉपवर, आपल्या विंडोजच्या डेस्कटॉपवर जातो बघा. माऊस वापरण्याच्या 4 पद्धती. पहिली आहे क्लिक. क्लिकने काय होतं? आपण सिंगल क्लिक, माऊसचं लेफ्ट बटन एकदा प्रेस करायचं, याला काय म्हटलंय? सिंगल क्लिक. बघा मी या आयकॉनवर क्लिक करतो, तो आयकॉन फक्त हायलाइट होतो, सिलेक्ट होतो, त्याला सिलेक्ट करणं म्हणतात. बघा सिलेक्ट होतोय, पण कोणती प्रोसेस होत नाही, फक्त सिलेक्शनची प्रोसेस होते. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोग्राम स्टोअर केलेले त्या आयकॉन मध्ये, ते ओपन होत नाही. बघा पुढची आहे डबल क्लिक. डबल क्लिकने काय होतं? तो माऊसचा पॉइंटर ज्या आयकॉनवर आपण नेऊ, एखाद्या आयकॉनवर, आणि त्याच्यावर 2दा पटपट प्रेस करू लेफ्ट बटन, त्यावेळेस त्यामध्ये स्टोअर असलेला जो प्रोग्राम आहे तो ओपन होईल. बघा मी या डॉक्युमेंटला डबल क्लिक करतो आता इथं. बघा डॉक्युमेंटला मी डबल क्लिक केलं, 2दा पटपट प्रेस केलं, पटपट प्रेस केल्याबरोबर ते डॉक्युमेंट काय झालं? ओपन झालं. मी क्लोज करतो. पुन्हा दुसरा एखादा प्रोग्राम ओपन करतो, टॅलीचा समजा, टॅलीला मी डबल क्लिक करतोय. बघा टॅली ERP9 आपल्या समोर ओपन झालेलं आहे ना. पण त्यातून मी बाहेर पडतो. पुन्हा अजून एखादा प्रोग्राम ओपन करायचा नाही, ती पुढचं बघू. राईट क्लिक. राईट क्लिकने काय करता येतं आपल्याला? माऊसचा पॉइंटर एखाद्या आयकॉनवर न्यायचा आणि तिथं राईट साईडचं बटन प्रेस करायचं. मग त्याने एक पॉपअप विंडो तुमच्या समोर येते आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कमांड असतात. बघा पहिलीच कमांड आहे ओपन. याने काय होईल? तर त्या प्रोग्राम मध्ये स्टोअर असलेला जो, त्या आयकॉन मध्ये स्टोअर असलेला प्रोग्राम ओपन होईल. मग मी ओपनला क्लिक करतो. ओपनला क्लिक केल्याबरोबर त्या डॉक्युमेंट्स या फोल्डर मध्ये, आयकॉन मध्ये जो काही प्रोग्राम स्टोअर होता तो ओपन झाला. ज्याला डबल क्लिक जमणार नाही त्याने राईट क्लिक करून ओपन कमांड देऊ शकतात. बघा लेक्चरच्या याच्यावर मी राईट क्लिक करतो आणि ओपन म्हणतो, झालं ते फोल्डर काय झालं? ओपन झालं. क्लोज करतो. पुढची पद्धती ती म्हणजे ड्रॅगिंग, ड्रॅग अँड ड्रॉप. याच्यामध्ये काय होतं? माऊसचं लेफ्ट बटन एखाद्या आयटमवर न्यायचं, क्लिक करून दाबून ठेवायचं आणि ओढत दुसऱ्या ठिकाणी न्यायचं आणि सोडून द्यायचं, याला म्हणतात ड्रॅगिंग. बघा करून बघू आपण. बघा मी टॅलीच्या आयकॉनवर गेलो, क्लिक करून दाबून ठेवलं आणि ओढलं. आता इथं मी सोडतो, बघा सोडलं. परत दुसरा एखादा आयकॉन घेतो. आता बघा दुसरा कोणता घ्यायचा? बघा आयडियल म्हणून क्लिक केलं, दाबून ठेवलं, ओढलं आणि इथं येऊन सोडून दिलं. परत अजून एखादा आयकॉन घेऊ आपण, डॉक्युमेंट ओढू. बघा डॉक्युमेंटला ओढलं आणि इकडे आणून सोडून दिलं, पण मग क्लिक करून ओढायचंय, आहे का? या पद्धतीला काय म्हटलं जातं? ड्रॅगिंग असं म्हटलं जातं. तर या ड्रॅगिंगचा उपयोग आता पुढे जाऊन तुम्हाला होणार आहे. ज्यावेळेस तुम्ही एखादा प्रोग्राम ओपन कराल, होतोय बघा, तुम्ही पेंट केलं ना, त्याच्यामध्ये ड्रॅग करूनच तुम्ही काही गोष्टी केल्या. हा, त्याच्यानंतर विंडो ओपन झाल्यानंतर ती कमी जास्त करण्यासाठी आपल्याला या ड्रॅगिंगचा उपयोग करायचा पुढे जाऊन. अशा पद्धतीने हे ड्रॅगिंगची प्रक्रिया आहे. अशी हे 4 पद्धती आपण बघितल्या. कोणकोणत्या? पहिली क्लिक, दुसरी डबल क्लिक, तिसरी राईट क्लिक आणि चौथी ड्रॅगिंग. ज्याला डबल क्लिक जमत नाही अजून माऊसचं, त्याने त्या आयकॉनला ओपन करायचंय ना, तर राईट क्लिक करायचं आणि राईट क्लिक करून ओपन ही कमांड द्यायची. ओपन कमांड सिलेक्ट करायची. त्यामध्ये स्टोअर असलेला प्रोग्राम, त्यामध्ये स्टोअर असलेले डॉक्युमेंट तुमच्या समोर ओपन होतील. ठीक आहे, जाऊ पुढे. आता कीबोर्ड बद्दलची माहिती आपण बघू. कीबोर्ड तुम्ही म्हणाला तर माहिती आहे, मी टाईप करतो, बरोबर. पण तुम्हाला फक्त आता अल्फाबेट माहिती आहे, बाकीच्या कीज बद्दल पण आपण बघू ना माहिती थोडीशी.
बाकीच्या कीज बद्दल पण आपल्याला माहिती बघायची आहे. बघ आपण स्टेप बाय स्टेप एक एक याची बघा, या पद्धतीने आपण टाईप करत असतो. अशी पोझिशन घ्यायची असते. याच्यामध्ये पहिल्या येतात त्या म्हणजे अल्फाबेट A to Z. अशा 26 कीज आहे या. A to Z किती की आहे? 26. पण मग त्या लावताना अरेंज करताना या ठिकाणी असं काही सिरियली लावल्या का त्या? तुम्ही म्हटलं लावल्या असतं तर लय बरं झालं असतं सापडायला. तुम्हाला आता सापडायला बरं झालं असतं, बरोबर आहे, पण स्पीड आला नसता ना. ज्या कोणी शास्त्रज्ञाने ती सेटिंग केलेलं आहे ते काहीतरी टेक्निक्स वापरलेलं आहे का नाही. तुम्हाला कसा पटकन स्पीड येईल बघा. कशी लावलेला आहे, QWER आहे का नाही, ASDF ZXCY, कुठे कोणत्याही लावल्या असे का नाही, तर ते सिस्टमॅटिकली लावल्या. आणि मग याचा वापर करून आपण काय करत असतो, टायपिंग करत असतो. बर समजलं. मग किती अल्फाबेट्स असतात? 26. तुम्हाला ते पण विचारलं पण किती अल्फाबेट आहे? 26 आहे का नाही. पुढे जाऊ. पुढे त्याच्या वरती जी रो असते ती रो म्हणजे न्यूमरिक, की बघा या पद्धतीने आपण याच्यामध्ये टायपिंग करू शकतो अल्फाबेटचं. बघा ही जी रो आहे वरची ती अल्फाबेट 0 ते 9 एवढे अक्षर याच्यावर टाकलेले असतात. आणि त्याला आणखी काही स्पेशल कॅरेक्टर सुद्धा तुम्हाला दिलेले. बघा दिसतंय का तुम्हाला स्पेशल कॅरेक्टर्स वरती? त्याच्या डोक्यावर स्पेशल कॅरेक्टर दिसत आहे, स्टार, नंतर मग डॉलर, पर्सेंटेज आहे का नाही. हे पण काम त्यांना दिले. मग ते काम कसं करणार, करून घेणार आपण त्याच्याकडून डबल. डायरेक्ट जर टाईप केलं तर खाली जे फंक्शन्स आहे, म्हणजे खाली कोणतं फंक्शन आहे, 1 2 3 4 to 0 बरोबर, 9 पर्यंत आणि 0 हे डायरेक्ट होणार. पण शिफ्ट की दाबून 1 जर दाबला तर एक्सक्लेमेटरी मार्क तुमच्या स्क्रीनवर टाईप होईल. इथे लक्षात. म्हणजे ते स्पेशल कॅरेक्टर घ्यायचं असेल तर तुम्हाला शिफ्ट की दाबून ठेवावी लागेल आणि मग ती की दाबावी लागेल, तेव्हा ते स्पेशल कॅरेक्टर तुमच्या कॉम्प्युटरमध्ये येईल. ठीक आहे. तर मग आता नंबर्स कसे टाईप करायचे त्याबद्दल सुद्धा आपण टायपिंग करून बघू. आणखी नंबर्स इकडे राईट साईडला पण दिलेले बघा. एक न्यूमरिक कीपॅड दिला तुम्हाला. ह्या न्यूमरिक कीपॅड मध्ये इथे एक नमलॉक म्हणून की दिलेली. ह्या कीजला सुद्धा डबल काम दिले बघा. होम, अप एरो, अप पेज अप आहे का नाही, राईट एरो. 5ला काहीच काम नाही, डबल एकच काम आहे त्याला. मग हे डबल काम चालण्यासाठी नमलॉक की ऑन केली का नंबर चालतील, नमलॉक की ऑफ असेल तर बाकीच्या हे जे फंक्शन्स दिले ते फंक्शन्स तिथं काय होतील, चालतील. टायपिंग करून बघू नंबरचं. मी नंबरची टायपिंग करून बघतोय, दाखवतोय तुम्हाला मी. ठीक. त्याच्यानंतर हे स्पेशल कीज. स्पेशल कीज कुठे दिलेलं आहे, मी तुम्हाला इतक्यात दाखवले की त्या नंबर्सवर स्पेशल कीज दिलेल्या आहे. त्याच्यानंतर एंटरच्या जवळ आजूबाजूला स्पेशल कीज आहे. या सगळ्या स्पेशल कीज तुम्ही तिथून टाईप करू शकतात. त्याच्यानंतर आहे स्पेस बार. हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. स्पेस बार कीबोर्डवर या ठिकाणी असतो, सारखा वापरत असतो आपण याला. याला वापरण्यासाठी कोणतं की अंगठा, आपल्या हातावरचा अंगठा याला वापरतो. टाईप करत असतो पटकन अंगठा असा मारला जातो तिथे, बरोबर. आणि तो मोठा दिला कारण खूप वापरायचं त्याला, म्हणून त्याची साईज बघा खूप मोठी दिली आहे. अंगठा कुठेही असा केला तरी तिथे ऑटोमॅटिक त्याच्यावरच जाणार आहे, दुसरीकडे कुठेही जाणार नाही. तुम्ही ज्यावेळेस बेस रोवर तुमच्या कीज ठेवलेल्या असेल ना, त्यावेळेस तुमचा अंगठा स्पेसवर असतो, दोन्ही अंगठे. येते लक्षात. तर ही सगळ्यात महत्वाची 2 शब्दांमध्ये अंतर देण्यासाठी याचा उपयोग होतो या स्पेस बारचा. बघा या पद्धतीने मी टाईप करतो, त्याच्यामध्ये स्पेस दिलाय बघा, जिथं जिथं स्पेस दिलाय तिथे तिथे आरो की दाखवली. त्याच्यानंतर आहे कॅप्स लॉक. बघा कुठं असते ही कॅप्स लॉक, बघितली का तुम्ही कॅप्स लॉक वापरली ना, काय उपयोग होतो याचा. ही सुद्धा ऑन आणि ऑफ अशी की आहे. याच्याने जी ती ऑन असेल तर सगळं कॅपिटल अल्फाबेट सगळे कॅपिटल मध्ये टाईप होतील, आणि जर ऑफ असेल तर सर्व स्मॉल मध्ये टाईप होतील. बरेच जण काय करता माहितीये का, बरं कॅपिटल घेण्यासाठी अजून कोणती की आहे सांगा बरं, शिफ्ट की आहे ना, शिफ्ट दाबून ठेवायची ते बटन दाबायचं, कॅपिटल आहे. ज्यावेळेस सर्व टायपिंग कॅपिटल मध्ये पाहिजे ते तेव्हाच हिचा वापर करायचा आहे. एक अक्षर कॅपिटल मध्ये पाहिजे ते त्यावेळेस आपण शिफ्ट कीचा वापर करा, बरोबर आहे का नाही. हा त्याच्याशिवाय तसं शिफ्ट की
व्यतिरिक्त कॅप्स लॉक वापरतात. बरेच जण कॅप्स लॉक ऑन करतात, ए कॅपिटल पाहिजे घेतात, परत कॅप्स लॉक ऑफ करतात. असं कधी प्रोसेस नाही. शिफ्ट कीचा वापर तुम्हाला दिलेला आहे, कॅप्स लॉक वापरायचं नाही. समजलं मग? कॅप्स लॉक कॅपिटल घेण्यासाठी त्याचा उपयोग होतो. बघा कॅप्स लॉक ऑन करून मी जर टाईप केलं तर पूर्ण माझं कॅपिटल मध्ये टाईप होतंय, आहे ना. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची की आहे ती म्हणजे एंटर. आणि ही एंटर की 2 ठिकाणी बघा दिसते का कीबोर्डवर. कीबोर्ड तुमच्या समोर दाखवलेला आहे. न्यूमरिक कीपॅडच्या बाजूला एक आहे आणि इकडे का बरं 2 ठिकाणी दिली. तुम्ही समजा टायपिंग अल्फाबेट टाईप करताय तर तिथं पटकन करंगळीने एंटर दाबू शकतो आपण. लाईन चेंज करायची, लाईन चेंज करण्यासाठी स्पेशली याचा उपयोग होतो. आणि तुम्ही नंबर टाईप करताय आणि एंटर द्यायचा नंबर नंतर, तर तिथं शेजारी लगेच एंटर दिलं. म्हणजे इकडे येण्याची कष्ट घ्यायची नाही, तिथल्या तिथंच एंटर प्रेस करा. येते लक्षात? बघा मी पुढे ही माझी ओळ पूर्ण झाली, एंटर दिला. माय नेम इज देव, एंटर देतो. त्याच्यानंतर आपल्याकडे ॲरो कीज, याला काय म्हटलं जातं? ॲरो की. कुठं असतात या कीबोर्डवर? या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या बघा. याचा उपयोग काय होतो? कर्सर मुवमेंट साठी होतो. आपल्या स्क्रीनवर जो कर्सर असतो, ब्लिंक करत असतो ना, त्याला कर्सर म्हटलं जातं. त्याला आपण वरती खाली उजवीकडे डावीकडे त्याला जर हलवायचं असेल तर ह्या ॲरो कीचा उपयोग होतो. या ॲरो की बघा याच्यामध्ये वरचा बाण जो दाखवलेला त्याने वरती जाणार अप ॲरो की म्हणतात त्याला, आहे ना. त्यानंतर खाली जो बाण दाखवलेला आहे त्या खाली बाण दाखवलेला डाऊन ॲरो की म्हटलं जातं. खाली जातो त्याच्याने कर्सर. राईट साईडला बाण दाखवलेला राईट साईडला जातो, राईट की म्हणतात. आणि लेफ्ट साईडला दाखवलेला लेफ्ट की असं म्हटलं जातं. पुढे आहे महत्वाची की म्हणजे डिलीट की. फोडण्यासाठी वापरली का तुम्ही डिलीट? कोणी कोणी वापरली? नाही. फोडायला काय वापरलं? बॅकस्पेस वापरला तुम्ही आतापर्यंत फोडायला. बॅकस्पेस तो पण बघायचा आपल्याला. पण ही डिलीट पण की आहे. ही डिलीट की काय करते? तिच्या ज्या ठिकाणी कर्सर पोझिशन आहे त्याच्या उजव्या बाजूला जर काही असेल आणि ते काढून टाकायचं असेल तर डिलीट करण्यासाठी ह्या कीचा उपयोग होतो. बघा उदाहरण दाखवलं बघा. इथं कर्सर आहे मध्ये पॉवरच्या अगोदर आणि मग मी डिलीट की दाबली तर पॉवर शब्द डिलीट होईल. पण बॅकस्पेस दाबली तर इकडचे बघा. आता बॅकस्पेसने काय होईल? उलट डावीकडचं होईल आणि याने उजवीकडचं होत. मग आता डावीकडचं डिलीट होईल. बॅकस्पेस आणि डिलीट या 2 कीच्या साहाय्याने तुम्ही डिलीट करू शकतात. त्याच्यानंतर आपल्याकडे काही मॉडिफायर कीज असतात. शिफ्ट, कंट्रोल, अल्टर आणि विंडोज. शिफ्ट, अल्टर त्याला काय म्हटलंय? मॉडिफायर कीज म्हटलेलं. बघा आहे का अशी कीबोर्डवर की? आहे ना. कुठे कुठे बघा बरं. हे बघा या शिफ्ट की 2 साईडला दिलेल्या आहे. कशासाठी दिलेल्या आहे? कॅपिटल घेण्यासाठी. तुम्ही ज्या हाताने जे ए कॅपिटल घ्यायचं तर उजवीकडचं. कंट्रोल की 2 ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. हा अल्टर की पण आहे बघा स्पेस बारच्या बाजूलाच अल्टर की आहे, दिसतंय. आणि विंडोज की 2 आहे अल्टरच्या आणि याच्यामध्ये. आता या विंडोज की ज्या आहे ना या कधी काही काही कीबोर्डवर एकच असतं. याचा काही जास्त उपयोग होत नाही. कमांड्स देण्यासाठी याचा उपयोग होतो. आणि त्याच्यानंतर आहे तुमच्याकडे ते म्हणजे फंक्शन की. F1 ते F12 एवढ्या फंक्शन की तुमच्याकडे इथं कीबोर्डवर दिलेल्या आहेत. याचा उपयोग काय होतो? तर प्रत्येक ऍप्लिकेशन मध्ये त्यांना वेगवेगळं काम दिलेलं असतं. उदाहरणार्थ F1 जी की असते या F1 कीला हेल्पचं काम दिलेलं असतं. युजर मॅन्युअल येतं. तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या कमांडचा उपयोग काय ते सांगण्याचं काम ही F1 की करते. F1 दाबलं का हेल्प देतं. मग याच्याने काय होईल काय नाही ते माहिती आपल्या समोर येते. तसंच प्रत्येक कीला त्या प्रोग्राम वाईज वेगवेगळे कामं दिलेले असतात. जनरली प्रत्येक सॉफ्टवेअर मध्ये F1 कीला हेल्पचंच काम दिलेलं असतं. हेल्प बरोबर. आणि मग त्या प्रत्येक प्रोग्राम वाईज त्या F1, F2, F12चं काम काय होतं? चेंज होतं. ते तुम्ही जे ऍप्लिकेशन शिकाल त्यानुसार तुम्हाला ते शिकायला मिळेल कोणत्या फंक्शन की मध्ये काय कमांड स्टोअर आहे. ठीक आहे. जाऊ पुढे आपण. अशा या फंक्शन की 12 पर्यंत F1 ते F12 एवढ्या ह्या 12 फंक्शन कीज आपल्याला इथे दिलेल्या आहे. त्याच्यानंतर आहे टॅब की. सगळ्यात महत्वाची ही टॅब की आहे. कुठे ही टॅब की वापरली का? टॅब की कधी नाही वापरली.
ह्या टॅब कीने काय होतं, एक विशिष्ट अंतर कर्सर पुढे जातो. जे स्पेसने काय होतं, एकच स्पेस पडतो. पण तुम्हाला जास्त स्पेस द्यायचा आहे ॲट ए टाइम, मग 4-5 स्पेस द्यायच्या, तर ते दाबत बसण्यापेक्षा टॅब दाबायचं, कर्सर डायरेक्ट एक 5 स्पेसेस पुढे जातो. किती? 5 स्पेसेस. डिफॉल्ट त्याला 5 स्पेस दिलेला असतं. बघा, माय नेम इज टॅब मारला आणि सॅम, बघा मध्ये भरपूर अंतर पडलं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे एस्केप की. इथे दिलेली. एखाद्या प्रोग्राम मध्ये तुम्ही गेले आणि त्या प्रोग्राम मधून बाहेर पडायचंय आणि माहित नाही पुढे कसं जायचं, त्यावेळेस एस्केप कीने तुम्ही काय करू शकतात, बाहेर येऊ शकतात. त्यानंतर हे टॉगल कीज. बघा, या टॉगल कीज बघितले आपण. कॅप्स लॉक बघितली का नाही? नमलॉक पण बघितली ना? नमलॉक ऑन केली का नंबर्स येतील, नमलॉक बंद केली का त्याच्यावर दिलेले दुसरे फंक्शन येतील त्या न्यूमरिक पॅडवर. न्यूमरिक पॅडशी संबंधित आहे. कॅप्स लॉक अल्फाबेटशी संबंधित आहे. कॅप्स लॉक ऑन असेल तर अल्फाबेट कॅपिटल मध्ये येतील आणि कॅप्स लॉक ऑफ असेल तर अल्फाबेट स्मॉल मध्ये. मग ही स्क्रोल लॉक. आता या तिन्ही की ज्या आहे ना, ह्या ऑन आणि ऑफ अशा प्रकारच्या की, यांना तुमच्या काही कीबोर्डवर म्हणजे मॅक्झिमम कीबोर्डवर लाईट्स पण दिलेल्या आहेत. त्या चालू आहे का बंद आहे हे बघण्यासाठी आपल्याला लाईट्स तिथं ऑन आणि ऑफ होतो. आणि या तिन्ही कीला आहे. बघा, गेल्यानंतर तुम्ही कीबोर्ड ऑब्झर्व करा आणि या की दाबून बघा, आहे ना. आता स्क्रोल लॉकचा उपयोग काय, तर जनरली त्याचा जास्त उपयोग नाही. फक्त एखादे मराठी टायपिंग वगैरे करायचं असेल अशा केसमध्ये ते सॉफ्टवेअर ज्यावेळेस ऑन असतं त्याच्यासाठी आपण ही की सेट करू शकतो. म्हणजे हे ऑन केली का मराठी सुरू होईल, हे ऑफ केली का मराठी काय होईल, बंद होईल. तसं मराठी जे आहे ते ह्या तिन्ही कीवर सेट करता येतं आपल्याला. पण आपण जास्त उपयोग प्रेफर कोणाला देणार, या स्क्रोल लॉकला. काही याचं काही कामच नाही ना, हा पडलेला आहे, मग त्याला काम देऊन टाकू ना ते. आणखी कॅप्स लॉक लागणार आहे आपल्याला कॅपिटल साठी. जर कॅप्स लॉकला दिलं तर कॅप्स लॉक ऑन केल्यावर मराठी येईल, कॅपिटल नाही येणार. नमलॉकला दिलं तर नमलॉक ऑन केल्यावर नंबर्स नाही टाईप होणार न्यूमरिक पॅडचे, तर मराठी टाईप होईल. मग आपलं एक फंक्शन काम करणार नाही ना, मग त्यांना जर प्रोव्हाइड केलं तर ते. मग आपण कुठे देणार त्याला, स्क्रोल लॉकला देणार. कुठे देणार, स्क्रोल लॉक. असं आहे त्याचं काम नाहीच त्या बटनाचं. अशा काही कामांसाठी त्याचा उपयोग होतो. ठीक आहे. तर अशा ह्या सगळ्या कीज जवळपास आपण एक्सप्लेन केलेल्या आहेत आपल्या कीबोर्डवरच्या. हा तुमचा कीबोर्डचा लेआउट पुन्हा मी तुमच्या समोर आणलेला. समजलं मग प्रत्येक कीचं काय काम आहे. हा, या प्रत्येक कीच्या कामाबद्दल मी जे काही तुम्हाला आता बोललोय, जे तुम्हाला सांगितलंय, हे तुमच्या टेस्ट मध्ये तुम्हाला द्यायचंय. आठवायचंय आता कोणत्या कीने काय होतं, बरोबर. हेल्प घ्यायची आहे. तुम्ही इंटरनेटचा वापर करा. माझं हे लेक्चर युट्यूबला टाकलेलं आहे, त्याची लिंक मी तर दररोज पाठवतोच तुम्हाला, असतेच. तर त्याचा वापर करा आणि मग पेपर छानपैकी सोडवा. जास्तीत जास्त मार्क घ्या. ठीक आहे. तर तो पेपर तुम्हाला येईल याच्यानंतर, लेक्चर झाल्यानंतर तो तुम्हाला सोडवायचा. आणि आपली टायपिंगची प्रॅक्टिस आणि पेनची प्रॅक्टिस किंवा जे काही प्रॅक्टिस तुम्हाला दिलेली आहे प्रॅक्टिकल, ते तुम्ही काय करायचंय, सुरू ठेवायचंय. ठीक आहे. पुढे बघा, जे नवीन कोणी असेल तर त्यांच्यासाठी हा लेआउट आहे. हा लेआउट तुम्ही काढायचा आहे. 2 पेजवर 2 हात असे ठेवायचे आणि ड्रॉ करायचं. आणि या करंगळीला कोणत्या की, या रिंग फिंगरला, मिडल फिंगर, इंडेक्स फिंगरला कोणत्या कीज आहेत ते तिथं लिहून काढायचे, उजव्या आणि डाव्या हाताचे. ठीक आहे. हे आपल्याला लिहून काढायचंय. आपण जे सॉफ्टवेअर वापरतो, वेगवेगळे सॉफ्टवेअर असतात टायपिंगचे, रॅपिड, टुक्स टाईप, टायपिंग मास्टर, त्यामधून आपण टायपिंगची प्रॅक्टिस करत असतो. त्यापैकी आपण जास्त प्रेफर हा रॅपिड टेक्स्टने करत आहेत आता सध्या. तर त्याचाही वापर तुम्हाला प्रॅक्टिससाठी करायचाच आहे. ठीक आहे. आपण आता आपला हा टॉपिक इथं संपवतोय, आपण थांबतोय. सगळी कॉम्प्युटर बद्दलची माहिती, सगळी गोष्टी आपण बघितल्या आहेत. तर बघ, एकदा फक्त रिकॅप करू की काय काय बघितलं आज आपण. आपण आज काय शिकलो, तर कॉम्प्युटर म्हणजे काय हे बघितलं. पर्सनल कॉम्प्युटर बद्दलची माहिती बघितली. पर्सनल कॉम्प्युटर मध्ये जे 2 महत्वाचे कॉम्प्युटरचे प्रकार आहेत, लॅपटॉप आणि डेस्कटॉप, त्याच्याबद्दलची माहिती, त्याच्या वेगवेगळ्या भागांची माहिती, सीपीयूच्या पाठीमागच्या भागांची माहिती आपण बघितली. कॉम्प्युटर सुरू कसा करायचा, कोणतं बटन प्रेस करायचं, त्याबद्दलची माहिती आपण बघितली. बूटिंग म्हणजे काय, बूटिंगचे 2 प्रकार, वॉर्म बूट आणि कोल्ड बूट, याच्याबद्दलची माहिती आपण बघितली. माऊस कसा वापरावा,
माऊस वापरण्याच्या पद्धती किती? 4. लेफ्ट क्लिक, सिंगल क्लिक, डबल क्लिक, राईट क्लिक आणि ड्रॅगिंग. हे बघितलं. कीबोर्डच्या प्रत्येक की ना कीची माहिती आपण बघितली, कोणकोणत्या कीने काय होतं याच्याबद्दल माहिती बघितली आपण, आणि टायपिंग सॉफ्टवेअर पण आपण बघतोच. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आपण आजच्या भागामध्ये बघितल्या. तर मग आज आपण इथं थांबू. कोणाला काही अडचण असेल तर विचारा, नाही तर मग आपण आज इथं थांबू.